सुरू करूया आपण. व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी अँड लाईक यू ऑल हॅव मेन्शन दॅट इट्स सो नाईस टू बी टुगेदर. आपली कनेक्टिव्हिटी आणि आपला बॉन्ड दाखवतो. सो लाईक यू ऑल वर डेस्परेट फॉर द इव्हनिंग, इवन आय वॉज व्हेरी डेस्परेट फॉर द इव्हनिंग. थोडंसं इंटेन्स प्रॅक्टिकल सेशन करणार आहे विथ ऑल ऑफ दिस. 2 दिवस तुम्ही केलंच असेल ही आशा आहे. स्टेईंग इन द ग्रूव्ह खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला आपला गाभाच इतका नेगेटिव्ह आहे ना, आणि त्यात ही सगळी परिस्थिती ही आपल्यावरती इतक्या सहजी हवी होते की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गॅदर आवर सेल्फ बॅक. स्टेईंग इन द ग्रूव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणी करवून घेत असेल आणि त्या पॉइंटला करणं नित्य नियमाने खूप सोपं असतं, पण टेक्निकल काही कारणांमुळे हे रोज आमच्याकडनं नाही होऊ शकत आहे. पण आपण आपली अवस्था टिकवून ठेवणं हे आत्ताच्या पॉइंटला खूप गरजेचं आहे. कारण इमोशनली जर आपण ढासळलो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तशाही सफर करतात. इमोशनली जर ढासळलो तर मग सगळंच सफर व्हायला लागणार आहे लाईफमध्ये. त्याच्यामुळे हे सेशन्स ही एकच गोष्ट आहे जी आपल्याला पॉझिटिव्ह टुगेदर स्ट्रॉंग ठेवते ह्या सगळ्या काळामध्ये. कारण हे किती काळ खरंच माहिती नाहीये, आणि बाहेर ज्या ज्या बातम्या येत आहेत नथिंग इज एनकरेजिंग. ओके, उलट सगळं आपल्याला भीती वाटेल अशाच परिस्थितीमध्ये आहे. सो अशा पॉइंटला आपण आपली इंटिग्रिटी टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. दिस इज द नीड ऑफ द आवर. सो कधी कधी कंटाळा येतो, कारण आपल्यातली ती नेगेटिव्हिटी इतकी जड असते. ज्यावेळेला आपण टॅपिंग करतो एक चेंज घडतो सिस्टीममध्ये, आपल्या पेशी त्या चेंजला सपोर्ट करत नाहीत. म्हणून आपल्याला कधी कधी कंटाळा येतो टॅप करायचा, आपल्याला आळस येतो, वाटतं की नको करायला, कारण त्याला बदलायचं नाही आहे. सो अशा पॉइंटला आपण आपल्या प्रॅक्टिस बरोबर आणखीन ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. आणि नुसतंच थेरपी इम्पॉर्टंट नाही आहे, त्या थेरपीच्या बरोबर आपलं अंडरस्टँडिंग
खूप महत्त्वाचं आहे. आपण नुसतं टॅपिंग करतोय, इकडे स्ट्रेस रिलीज करतोय, नेगेटिव्ह पॅटर्न्स रिलीज करतोय, पण दिवसभर जर सतत आपण आल्यावर कसं होणार आहे? अवघड आहे. माझे तर एवढे स्किल्स चांगलेच नाही आहेत की मी परत एवढं बाउन्स बॅक करू शकेन इकॉनॉमीमध्ये, माझ्या जॉबचं काय होणार आहे? असं जर सतत आपण या अवस्थेत असू कमतरतेच्या, की बाकीचे माझ्यापेक्षा कोणीतरी हुशार आहे, त्याची तर नोकरी गेली आहे, मग माझं काय होणार आहे? आपण सतत जर या अवस्थेत जगत असू तर मग आपणच आपली अवस्था. सो नुसतं अर्ध्या तासाचं किंवा तासाचं सेशन महत्वाचं नाहीये. दिवसभर जेव्हा प्रॅक्टिकली हे सगळे विचार आपल्या सिस्टीममध्ये येतात, फ्युचरचे विचार येतात, पैशाचे विचार येतात, कारण देवाणघेवाण सुरूच आहे ना पैशाची. आज कोणालाही पैसे द्यायचं म्हटलं की आपल्याला असं भीती वाटते, अरे संपले तर, XYZचा पगार करायचा, अरे दिले आणि संपले तर. सो हे प्रॅक्टिकल आहे. अशा वेळेला आपण त्याला कसं फेस करतोय ही आपली ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. त्या अवस्थेत चेंज घडला पाहिजे. नुसतं टॅप करून होणार नाहीये. नुसतं आपण टॅप केला, आय बिलीव्ह इन अ मिरॅकल, आय बिलीव्ह इन अबंडन्स, यू हॅव टू प्रॅक्टिस अबंडन्स. यू हॅव टू बिलीव्ह की ठीक आहे, काही आत्ता कसंही असलं तरी आय एम केपेबल आणि मला मिळू शकते, मला नोकरी परत मिळू शकते, माझा धंदा परत उभा राहू शकतो. सो नुसतं टॅपिंग किंवा नुसतं मेडिटेशन महत्वाचं नाहीये. दिवसभर आपण या सगळ्या विचारांना कसा प्रतिसाद देतो, आपण आपला सेल्फ टॉक काय चाललाय, हे सगळं घडत असताना हे खूप महत्वाचं आहे. कारण युअर सेल्स बिलीव्ह व्हॉट यू से. तुम्ही जर तुमच्या पेशींना सांगितलं की नाही मला खूप कंटाळा आलाय, माझ्याच्यानं होणारच नाहीये, मी करूच शकत नाही, तुमच्या पेशींना कळत नाही की तुम्ही मस्करी करताय किंवा असं उगाचच चाललेलं, यू डोंट मीन इट. They feel that when you are speaking with so much of conviction, हे खरं आहे. खरंच बहुतेक या माणसाला काही जमत नाही, खरंच हे बहुतेक ह्याची लेवलच नाही आहे काही साध्य करायची लाईफमध्ये. सो तुमची प्रत्येक पेशी तुमचं ऐकतेय. सो डोंट रिॲक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा मला मेल्स किंवा मेसेजेस करता आणि जेव्हा मी तुम्हाला अशी काही करेक्टिव्ह स्टेटमेंट सांगते, त्या सजेशन्सला घ्या. माझं काम नुसतं तुम्हाला एक प्रोटोकॉल करून देणं नाहीये की बसा घरी आणि टॅप. सब्जेक्ट मागचं जर अंडरस्टँडिंगच वाढलं नाही तर तुम्हाला रिझल्टच येणार नाहीये. सो हे खूप महत्वाचं आहे, कारण हे आत्ता प्रॅक्टिकली सगळ्यांच्या बरोबर घडतंय. पैशाची कमतरता आहे, पैसे येत नाहीयेत, कधी परत येणार आहे, आपण कधी परत काम करणार आहे आपल्याला माहित नाही. सो अशा वेळेला आपली फ्रिक्वेन्सी तरी राईट ठेवणं हे आपलं आता सगळ्यात मोठं मिशन आहे. सो नुसतं टॅपिंग नाही, दिवसभर जिथे जिथे हे विचार येतात, पैशाचे ट्रान्झॅक्शन जिथे जिथे आपण करतो त्यावेळेला भीती जिथे जिथे वाटते, सी हाऊ यू आर रिॲक्टिंग. ती रिॲक्शन चेंज करा. सतत कमतरतेत जगू नका की अरे कमी आहेत, पुरणारच नाही आहेत, संपणारच आहेत, कसं होणार आहे. हवी आहे का ही अवस्था आयुष्याची? नको आहे की नाही? मग सतत ते का पेरतोय आपण? आपल्या पेशींना कळत नाही की आपण उगाचच असं बोलतोय. दे फील दॅट दिस इज द रियालिटी. सो चेंज युअर सेल्फ टॉक. बी अवेअर. आणि हे रोज टॅपिंगला घ्या. तुमच्याच्यानी जर हे प्रॅक्टिकली मोल्ड होत नसेल तर हे प्रत्येक सब्जेक्टवरती टॅपिंग आहे आपल्याकडे, पण नुसतं टॅपिंग पुरतं नाही, तुमचं प्रॅक्टिकल बिहेवियर पण बदलली पाहिजे. क्लिअर? ओके. सो आज आपण परत हेच सगळे विषय घेऊन टॅपिंग करणार आहे. आज थोडंसं इंटेन्स टॅपिंग आहे. आपण टॅपिंग करणार, मग करोनासाठी टॅपिंग करणार, त्यानंतर आपण होपोनोपोनो करणार आणि एंड आपण एका खूप महत्त्वाच्या एक्सरसाइजनी करणार आहे. जे मेडिटेशन तुम्ही करत पण आहात, पण आपण थोडासा त्याला ट्विस्ट देणार आहे. जे तुम्ही हार्ट हिलिंग करताय त्या हार्ट हिलिंगला थोडासा ट्विस्ट देणार आहे आणि आणखीन इंटेन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये कॉमेंट करण्याकडे लक्ष देऊ नका, कारण हे एका पाठोपाठ मी प्रॅक्टिकल करून घेणार आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट. आताच्या पॉइंटवर स्पर्श करा. भीती किती आहे सिस्टीममध्ये गेज करण्याचा प्रयत्न करा, सगळ्या स्तरावरती. फायनान्शियल स्तरावरती, करोनाच्या स्तरावरती, सर्व्हायव्हलच्या स्तरावरती किती फिअर आहे सिस्टीममध्ये गेज करा.
हे फिअर प्रॅक्टिकली कुठे बॉडीवरती जाणवतं का बघा. पोटात खड्डा पडतो का, छातीत धस्स झाल्यासारखं होतं का, हार्टबीट्स वाढल्यासारखे होतात का, श्वासाची गती वाढते का, डोकं दुखतं का, मान दुखते, कुठे, वेअर हॅज इट लोकलाइज्ड. सगळ्यांच्याच बाबतीत होईल असं नाहीये, काहींच्या बाबतीत असं होऊ शकतं. काय काय कारणाने तुमच्या सिस्टीममध्ये फिअर निर्माण होते गेज करा. होईल, करोनाचं कसं होणार आहे, कधी संपणार आहे हे सगळं, बिझनेसचं काय होणार आहे, पैसे पुरतील की नाही. 0 to 10च्या लेवलला गेज करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काही लोकांना असं जाणवेल की आपण आता इतके दिवस हे विषय डायरेक्टली इनडायरेक्टली हँडल करतोय. काही जणांच्या सिस्टीममध्ये त्याची तीव्रता खूप कमी असेल, काहींच्या सिस्टीममध्ये परत तेवढीच असेल. असू देत. ओके, डोंट जज युअर सेल्फ एनिवे, जस्ट पुट युअर सेल्फ थ्रू द सेशन. ओके, माझ्या बरोबर स्टार्ट करा. टॅपिंग करूया हाताच्या पॉइंटवरती आणि माझ्या मागे रिपीट करा. मी कितीही टॅपिंग केलं पण तरी ही जी फिअर आहे, इनसिक्युरिटी आहे, ही माझ्या सिस्टीम मधनं जातच नाहीये. प्रॅक्टिकली जिथे जिथे पैशाचे विचार मला येतात दिवसभरामध्ये, फ्युचरचे विचार येतात, तिथे तिथे परत माझ्या सिस्टीममध्ये प्रचंड स्ट्रेस आणि एन्झायटी निर्माण होते. आणि प्रॅक्टिकल स्तरावरती पण मी इतकं सगळं करून स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतेय, पण सतत ज्या बातम्या येत आहेत ह्याच्यातली कुठलीही बातमी माझ्या आत पॉझिटिव्हिटी निर्माण करेल अशी नाहीये. ही परिस्थिती रिकव्हरच होत नाहीये. मला प्रचंड भीती वाटते की हे असं किती दिवस चालणार आहे. माझ्या आत व्हावं आणि हा करोना सबसाइड व्हावा. आणि आर्थिक स्तरावरती हार्मनी निर्माण व्हावी. पण असं काहीच घडत नसल्यामुळे माझ्या आत प्रचंड स्ट्रेस, फिअर आणि नेगेटिव्हिटी निर्माण होते. असं असलं तरी मी स्वतःला करण्यापासून स्वीकारते, निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते, आणि ही भीती जी माझ्या आतमध्ये ट्रॅप्ड आहे, ही अस्वस्थता जी माझ्या आतमध्ये ट्रॅप्ड आहे, त्याला पूर्णपणे रिलीज होऊ देते. मी कितीही टॅपिंग केलं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न केला, पण जिथे जिथे पैशाचे विषय निघतात, फ्युचरचे विषय निघतात,
माझ्या आत प्रचंड भीती निर्माण होते. कसं होणार आहे आपलं? आपण कसं सर्व्हाइव्ह करू शकू? हे विचार मला प्रचंड अस्वस्थ करतात. करोनाचं काय होणार आहे? कधी हे सगळं थांबणार आहे? मला, माझ्या घरच्यांना कोणाला काही झालं तर काय होईल? हे विचार माझ्या सिस्टीम मधनं रिलीजच होत नाहीत. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते, निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते आणि ही इंटेन्स फिअर जी माझ्या सिस्टीम मध्ये ट्रॅप्ड आहे ही पूर्णपणे रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंगला येऊया. ही करोनामुळे पैशा माझ्या सिस्टीम मध्ये निर्माण झालेली प्रचंड भीती ही इन्सिक्युरिटी, ही अस्वस्थ अवस्था, हे सगळं कधी थांबणार आहे? ही एन्झायटी, याचा स्ट्रेस माझ्या सिस्टीम मध्ये इतका ट्रॅप्ड आहे की कळत नकळत माझी सगळी एनर्जीज डाऊन होते. माझं शरीर थकल्यासारखं आणि दमल्यासारखं वाटतं. विचार करून करून माझा मेंदू दमल्यासारखा वाटतो. मी कितीही प्रयत्न केला पॉझिटिव्ह राहायचा तरी प्रॅक्टिकली जेव्हा हे विषय समोर येतात माझी सगळीच एनर्जी ड्रेन होते. आणि बाहेरची परिस्थिती माझ्या आतमध्ये आणखीन भीती आणि अस्वस्थता निर्माण करते. हे सगळं माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत ट्रॅप्ड आहे. माझ्या एनर्जी बॉडीमध्ये ट्रॅप्ड आहे. त्यामुळे मला शांत, पॉझिटिव्ह, एनर्जेटिक वाटतच नाही. सगळ्या स्तरावरती माझ्या क्षमता कमी पडतात असंच मला वाटतं. सगळ्या स्तरावर माझ्या सिस्टम इंटरनली पण हा फटीग रिलीज होत नाही आणि प्रॅक्टिकली पण मला आश्वासक वाटेल अशी परिस्थितीच निर्माण होत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या सगळ्या नेगेटिव्हिटीला
माझ्या प्रत्येक पेशीतून, माझ्या एनर्जी बॉडीतून, इमोशनली, प्रॅक्टिकली, एनर्जेटिकली रिलीज होऊ देते. रिलीज, 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 रिलीज. हात खाली घ्या. श्वास घेणार आहे. डोळे बंद करा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने उश्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. Once again, breathe in, breathe out. Okay. थोडंसं प्रेशर द्या. श्वास घ्यायचा, कल्पना करायची की एनर्जी या पॉइंट पर्यंत गेलेली. ओके, आपलं फ्रंटल पोर्शन जो आहे हा ऍक्टिव्हेट झालाय अशी कल्पना करायची. ओके, स्टार्ट. 5 ब्रेथ्स एकत्र करूया, काही करू नका. ब्रीद इन, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out. Once again, breathe in, breathe out. नेक्स्ट, क्रॉस करायचे हात आणि कॉलर बोनच्या सगळ्या भागावरती हाताशी जर केले तुम्ही तर हा सगळा भाग टॅप आणि स्टिम्युलेट होईल. ओके, स्टार्ट. थोडंसं जोरात करायचं. श्वासाकडे लक्ष द्या. हात खाली, हात खाली घ्या. थोडं रिलॅक्स करूया. डोळे बंद करा. 30 सेकंड्स रेस्ट करूया. आता आपण हात पूर्ण असे फिरवणार, समोर घेणार. हात वर घेत असताना ब्रीद इन आणि खाली झटकताना ब्रीद आउट. जोरात झटकायचंय. मानेला झटका देऊ नका जास्त जोरात. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम इन द नेक. ओके, विल डू लाईक दिस 3 ब्रेथ्स. फाईन. हात पूर्ण एनसर्कल करा जेवढं शक्य आहे तेवढं. अँड ब्रीद इन. स्टार्ट. ब्रीद इन अँड 1 2 3 ब्रीद आउट. Again, breathe in and breathe out. Once again, breathe in, breathe out. डोळे बंद ठेवा. परत त्या सगळ्या फिअर, स्ट्रेस, इनसिक्युरिटीचा विचार करायचा प्रयत्न करा. स्केल किती ड्रॉप झालाय चेक करा. बॉडीमध्ये जिथे स्ट्रेस लोकलाइज झाला होता त्या पेन फरक आहे का बघा. आणि सेशन संपल्यानंतर कॉमेंट.
ओके, कमेंट्स करायची घाई करू नका. ओके, पुढच्या टॅपिंगकडे जाऊया. आपण करोनासाठी थर्ड पर्सन सरोगेट टॅपिंग करणार आहे. ओके, स्टार्ट. हा करोनाचा व्हायरस, हा करोनाचा व्हायरस, हा करोनाचा व्हायरस गरजेपेक्षा जास्त पूर्ण जगभरात डिस्ट्रक्शन क्रिएट करतोय. कदाचित हा त्याचा ग्रोथ आणि एव्होल्युशनरी पॅटर्न असेल. पण त्याच्यात कपॅसिटी आहे हील होण्याची, स्टेबल होण्याची, डॉर्मंट होण्याची. पण ही कपॅसिटी त्याची ऍक्टिव्हच होत नाहीये. ज्या कुठल्या ब्लॉकमुळे त्याची हील होण्याची, स्टेबल होण्याची, डॉर्मंट होण्याची कपॅसिटी ऍक्टिव्हेट होत नाहीये, तो ब्लॉक मी रिलीज होऊ देते. हा करोनाचा व्हायरस गरजेपेक्षा जास्त डिस्ट्रक्शन, कदाचित हा त्याचा सर्व्हायव्हल मेकॅनिझम असेल, हा त्याचा ग्रोथ मेकॅनिझम असेल. पण त्याच्यात कपॅसिटी आहे हील होण्याची, इनऍक्टिव्ह होण्याची, डॉर्मंट होण्याची. ही त्याची कपॅसिटी ऍक्टिव्हेटच होत नाहीये. ज्या कुठल्या ब्लॉकमुळे त्याची हील होण्याची, होण्याची, डॉर्मंट होण्याची कपॅसिटी ब्लॉक होत असेल, त्या ब्लॉकला मी रिलीज आणि इच्छा व्यक्त करते की हा व्हायरस हील व्हावा, इनॅक्टिव्ह व्हावा आणि डॉर्मंट व्हावा. शॉर्ट टॅपिंग कडे येऊया. I wish that this virus heals, gets inactive, returns to its dormant state. I wish that this virus heals, gets inactive, returns to its dormant state. I wish that this virus heals, gets inactive, and returns to its dormant state. Whatever that is blocking this possibility, I let it release. 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 I allow the universe to create this. I allow the universe to heal the virus.
make it inactive, and that it returns to its dormant state. This is happening. This is possible, and this is happening. This miracle is possible. This miracle is possible. This miracle is possible. This miracle is happening. 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 Okay. हाथ खाली घ्या. श्वास नॉर्मलला येऊ दे, थोडी बॉडी रिलॅक्स करा. हात थोडेसे वॉर्म करूया. हात लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. हातामध्ये एक बॉल रोटेट करताय अशी कल्पना करा. हाताच्या मध्ये लक्ष द्या. त्या एनर्जी बॉलकडे लक्ष द्या. क्लोज युअर आईज. थोडासा बॉल प्रेस करा. कॅन यू फील द रेजिस्टन्स? डोळे बंद करा. त्या एनर्जी बॉलकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्या रंगाचा तो बघायचा आहे तो बघा. व्हॉट एव्हर कलर सूट्स यू. यू फील की दिस कलर कॅन हील. हा कलर बघितल्यावर तुम्हाला छान वाटतं. इट कुड बी गोल्ड, इट कुड बी सिल्वर, इट कुड बी व्हाईट ब्राईट, इट कुड बी ग्रीन, इट कुड बी एनिथिंग. सो ऑल दॅट यू फील दॅट कॅन हील दिस, एनी कलर. जो रंग बघितल्यावरती तुम्हाला खूप छान वाटतं, मनातल्या मनात हसा त्या बॉलकडे बघून. म्हणून हील इट. सो जगातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हील करायच्या आहेत त्या एनर्जी बॉलमध्ये आहेत अशी कल्पना करा. अख्खी पृथ्वी त्या एनर्जी बॉलमध्ये आहे. तो करोनाचा व्हायरस पण त्या एनर्जी बॉलमध्ये. प्रेमाने बघा प्रत्येक गोष्टीकडे. आपले जेवढे हेल्थ वर्कर्स आहेत, जी यंत्रणा आहे सगळी, जी ह्या पॉइंटला सगळं सपोर्ट करते, ती यंत्रणा त्या एनर्जी बॉलमध्ये आहे. तुम्ही स्वतः त्या एनर्जी बॉलमध्ये आहात. तुमची फॅमिली त्या एनर्जी बॉलमध्ये आहे. तुमच्या आयुष्यातले पैसे, इकॉनॉमी, बिझनेस, जॉब, एव्हरीथिंग इज इन दॅट बॉल. आणि प्रेमाने त्या एनर्जी बॉलकडे बघा. ऑल ऑफ दॅट नीड्स हिलिंग ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. मुंबई जे एपिसेंटर झालेलं आहे या सगळ्याचं, ती मुंबई याच्यामध्ये आहे. And repeat after me. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. तुम्ही जसं जसं हे म्हणताय तसा तसा तो लाईट आणखीन ब्राईट होत चाललाय अशी कल्पना करा. त्यातली प्रत्येक वस्तू त्याला एनर्जी मिळतीये. इट्स एव्हरीथिंग इन दॅट इज हिलिंग. इट्स गेटिंग सो ब्राईट. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. अँड आय लव्ह यू.
I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. I am sorry. Please forgive me. And I love you. त्यातली प्रत्येक गोष्ट हील झाली. So strong than before. Everything in that has healed. It's smiling at you. From the earth to you, to your family, to the virus, to everything. It is healed. The economy, your business, your job. Just look at it. And blow it. त्याला अलगदपणे just blow it. Okay. Close your eyes. आपण एंड करणार आहे हार्ट हिलिंगनी. सो हार्ट मेडिटेशन आपण करणार. हार्ट मेडिटेशन करताना एक हात आपण छातीवर ठेवणार आहे आणि कल्पना ही करणार आहे की आपण छातीतून श्वास घेतोय आणि छातीतून श्वास सोडतोय. ओके. इफ यू कॅन इमॅजिन ग्रीन कलर, एमरल्ड ग्रीन कलर, तर तुम्हाला जर ग्रीन नाही इमॅजिन झाला, व्हाईट इमॅजिन झाला, सिल्वर, काही फरक नाही पडत. शेवटी व्हाईटच स्प्लिट होतो या सगळ्या कलर्समध्ये. सो कुठलाही कलर, तुम्हाला नाही कलर इमॅजिन झाला, तुम्हाला फक्त श्वासाकडे लक्ष आहे, असू दे, तसं असलं तरी चालेल. घेणार आपण नाकानीच आहे, पण आपण फक्त त्याची एनर्जी यूज करतोय. यू आर व्हिज्युअलायझिंग की ॲज इफ यू आर ब्रीदिंग थ्रू द हार्ट अँड यू आर एक्झेलिंग थ्रू द हार्ट. ओके. सो आपण ब्रीथ करताना आपण ग्रॅटिट्यूड ब्रीथ करणार आहे. ओके. सो श्वास आत घेताना थँक्यू म्हणत श्वास आत घ्यायचा. श्वास बाहेर सोडताना यू विल से आय लव्ह यू. ओके. ज्या वेळेला आपण हे हार्ट मेडिटेशन एका एलिव्हेटेड मनस्थितीने करतो, एलिव्हेटेड इमोशननी करतो, त्यावेळेला आपलं हार्ट आणि ब्रेन एका कोहरन्समध्ये येतं. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी या कोहिरंट रिदमला रिस्पॉन्ड करायला लागते. युअर बॉडी स्टार्ट्स फीलिंग सेफ. सो ऑटोमॅटिकली युअर व्हायब्रेशन्स आर एमिटेड ऑफ सिक्युरिटी. आत्ता कसं आहे, इन्सिक्युअर्ड होत आपण. जरी आपण त्या विचारांकडे लक्ष देत नाही तरी दिवसभर आपण त्या इन्सिक्युअर्ड अवस्थेतच जगत असतो. सो व्हेन यू आर एनी एलिव्हेटेड इमोशन ब्रिंग्स युअर हार्ट अँड ब्रेन इन टू कोहरन्स. ह्या रिदममध्ये युअर बॉडी स्टार्ट्स फीलिंग सेफ. ओके. सो आपल्या बॉडीची जी हिलिंग पॉवर आहे ही ऑटोमॅटिकली वाढायला लागते. तुमची हिलिंग पॉवर वाढते, तुमची रेझिलियन्स वाढतो, म्हणजे कुठल्याही स्ट्रेसमधनं परत बाउन्स बॅक करण्याची जी एबिलिटी असते ती वाढते. तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, बिकॉज तुमची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्हेट होते, विच इज द सिक्युअर्ड सिस्टम इन युअर बॉडी. ओके. सो हात आपण छातीवरती ठेवणार आहे. 5 श्वास आपण ब्रीथ करणार. यू विल ब्रीद इन ग्रॅटिट्यूड, थँक्यू. सो ब्रीद इन वाईल मनातल्या मनात थँक्यू म्हणून यू विल ब्रीद इन, आणि ब्रीद आउट करताना यू विल से आय लव्ह यू. मनातल्या मनात म्हणायचं आहे. क्लिअर. स्टार्ट. ब्रीद इन ग्रॅटिट्यूड, से थँक्यू. ब्रीद आउट आय लव्ह यू. कल्पना करायची की छातीतनं श्वास सोडतो. ओके. छातीतनं श्वास आत घेत ब्रीद इन थँक्यू. छातीतनं परत श्वास बाहेर सोडायचा आहे, आय लव्ह यू. Breathe in, thank you. Breathe out, I love you. छातीतनं श्वास घ्यायचा आहे, breathe in, thank you. छातीतनं बाहेर श्वास सोडायचा आहे, breathe out, I love you. Once again, breathe in, thank you. Breathe out, I love you. आपण आता एक टॅपिंगचा एक राऊंड करणार आणि परत या ब्रीदिंगकडे येणार. ओके. सो वी आर गोना जस्ट टॅप ऑन ॲक्टिवेटिंग पॉझिटिव्ह इमोशन्स इन द बॉडी. ओके. सो आपण पहिलं या पॉइंटवरती टॅप करणार आहे. आय ॲक्टिवेट होप अँड हॅपीनेस. शॉर्ट टॅपिंगकडे येऊ, आयब्रो पॉइंटकडे. आय ॲक्टिवेट होप अँड हॅपीनेस. होप अँड हॅपीनेस. Hope and happiness.
होप अँड हॅपीनेस. 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 परत हात छातीवरती ठेवा. परत आपण 3दा ब्रीथ करणार आहे. ओके. श्वास आत घेताना छातीतनं श्वास घेतो अशी कल्पना करायची विथ थँक्यू, अँड सोडताना आय लव्ह. स्टार्ट. छातीतनं श्वास आत घ्या, ब्रीद इन, थँक्यू. छातीतनं श्वास परत बाहेर सोडायचा, आय लव्ह यू. छातीतनं श्वास आत घ्यायचा, थँक्यू. छातीतनं परत श्वास बाहेर सोडायचा, आय लव्ह यू. वन्स अगेन. छातीतनं परत श्वास आत घ्यायचा, थँक्यू. छातीतनं परत श्वास बाहेर सोडायचा, आय लव्ह यू. आता आपण परत एक टॅपिंगचा राऊंड करणार. ओके. आय ऍक्टिव्हेट लव्ह. 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 Love. 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 हात खाली घ्या. परत हात छातीवर ठेवा. तुमच्या स्पर्शाकडे लक्ष करूया आपण. काही नाही आपल्याला काहीच. छातीतून श्वास घ्यायचा. श्वास आत घेताना थँक्यू, श्वास सोडताना आय लव्ह यू. ओके. गडबड स्लो. हाताकडे लक्ष द्या. छातीतून श्वास आत घ्या, थँक्यू. छातीतनं श्वास बाहेर सोडा, आय लव्ह यू. परत छातीतून श्वास आत घ्या, थँक्यू. परत छातीतनं श्वास बाहेर सोडा, आय लव्ह यू. वन्स अगेन ब्रीद इन. छातीतनं श्वास आत घ्या, से थँक्यू. छातीतनं श्वास बाहेर सोडा, आय लव्ह यू. परत आपण करणार आहे. आय ऍक्टिव्हेट हीलिंग अँड हार्मनी. 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 Healing and harmony. Healing and harmony. छातीच्या मध्यभागी परत हात ठेवा. परत आपण छातीच्या मध्यभागून श्वास घेणार. श्वास घेताना मनातल्या मनात थँक्यू, श्वास सोडताना आय लव्ह. ओके. ब्रीद इन. छातीतून श्वास घ्या. सोडताना छातीतून श्वास सोडायचा, आय लव्ह यू. ब्रीद इन, थँक्यू. श्वास सोडताना आय लव्ह यू. छातीतून श्वास घ्या, थँक्यू. श्वास सोडा, आय लव्ह यू. लास्ट राउंड ऑफ टॅपिंग. ओके. आय चूज टू बी हॅपी. हॅपी. Happy. I choose to be happy. Happy. I choose to be happy. 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 हात खाली घ्या. लास्ट 3 राउंड्स ऑफ ब्रीदिंग. ओके. शांतपणे करूया. गडबड काहीच नाही आपल्याला. हात ठेवूया छातीवरती.
छातीकडे लक्ष द्या, तुमच्या हार्ट सेंटरकडे लक्ष द्या. स्टे कनेक्टेड. श्वास आत घेताना से थँक्यू. ब्रीद इन. छातीतून श्वास घ्या. ब्रीद इन. ब्रीद आउट. आय लव्ह यू. अगेन ब्रीद इन. छातीतून श्वास घ्या. ब्रीद इन. थँक्यू. छातीतून श्वास सोडा. आय लव्ह यू. लास्ट टाइम. ब्रीद इन. थँक्यू. आय लव्ह यू. हात खाली घ्या. डोळे बंदच ठेवा. 1 मिनिट रेस्ट करूया आपण. ओके. ओपन युअर आईज. इट वॉज व्हेरी एक्झॉस्टिव्ह कारण आपण एका पाठोपाठ एक करतोय. बट द क्लेन्झिंग दॅट हॅज हॅपन टुडे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. सो डू शेअर युअर कॉमेंट्स की काय अवस्था होती अँड व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स इन द होल प्रोसेस. सो आपण परत भेटणार आहे रविवारी जेव्हा सर आपल्याला भेटणार आहेत. सो तुम्हाला जर काही प्रश्न असतील सरांना विचारायचे रिलेटेड टू लाईफ, रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी, तुम्ही मेल करू शकता ऑन feelgood108@gmail.com. सेशन चालू असताना जर तुम्ही इथे प्रश्न टाकले तर ते सरांना दिसत नाहीत, त्याची उत्तरं देऊ शकली जाणार नाही. सो इफ यू हॅव सम जेन्युइन क्वेश्चन्स ज्याच्यावर कुठल्या कॉन्सेप्टवर क्लॅरिटी हवी असेल तर यू कॅन शुअरली मेल हिम ॲट feelgood108@gmail.com. हे सेशन राहणार आहे. यू कॅन इफ यू वॉन्ट टू प्रॅक्टिस दिस यू कॅन प्रॅक्टिस दिस एव्हरी डे. आपण परत भेटणार आहे पुढच्या बुधवारी विथ वन मोर व्हेरी व्हेरी एक्झॉस्टिव्ह क्लेन्झिंग सेशन. आपण जे करोनासाठी याच्यामध्ये आज सरोगेट केलं, माझी इच्छा आहे की आपण सगळेजण हे बाकीचं नाही पण तो सरोगेट तरी रोज करूया. इट इज दिस टाइम दॅट वी ऑल हॅव टू गेट टुगेदर अँड वी हॅव टू सी की आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो इन द हिलिंग ऑफ दिस करोना. ओके. सो थँक यू फॉर बीइंग विथ अस टुडे अँड हॅव अ ग्रेट वीक. स्टे स्ट्रॉंग, स्टे एनर्जेटिक अँड नुसतंच टॅपिंग नाही, वॉच युअर प्रॅक्टिकल ॲक्शन्स एज वेल. ओके. आय विल सी यू अगेन नेक्स्ट वेनसडे. थँक यू अँड गुड नाईट.